म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय मी आता शेवटचं जे उदाहरण सांगितलं तो मला असं वाटतं एक महत्त्वाचं एक्झाम्पल आहे की अधिकारी वेगवेगळे अधिकारी ही जी शेवटची कंपनी म्हटली आता ती कोण आहे काय मला माहीत नाही, पण क्वालिफाय झालेली कंपनी एक, काम दिले आहेत कंपनीला दुसऱ्या, त्याच्याबरोबरचं जे काय निगोशिएशन व्हायला पाहिजे जे अधिकृत असतं त्याचा नियम आहे तो न करता आपले इंटरेस्ट जपण्यासाठी बहुधा अशा पद्धतीची काम केली जातात. डुप्लिकेट बिल काढलं, बेकायदा कंपनीतनं जरी डांबर उचललं तरी चालतं, वर तपासायला कोणी नाही, खालच्या पातळीवर तपासायला कोणी नाही, अधिकाऱ्यांना अधिकृत पद्धतीने पैसे एक्स्ट्रा मिळत आहेत त्याच्यासाठी त्यांची मिली बघत आहे. हे सगळे प्रकार मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाच्या आतापर्यंतचं महाराष्ट्र शासनाचं प्रशासन हे खूप सक्षम, प्रोफेशनली क्वालिफाईड अशा पद्धतीचं होतं. मला माहीत नाही या गेल्या 3-4 वर्षात अशा प्रकारचे खूप प्रकार समोर येत आहेत. आता ही एक आणखी बातमी मला सकाळी आज येता येतात, जानेवारीत टेंडर काढलं आहे, नोव्हेंबरमध्ये वर्क ऑर्डर दिली आणि ह्या स्वरूपातलं जर हे असं प्रोसिजर असेल अधिकाऱ्यांची तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीत सगळा रिव्ह्यू घेतला पाहिजे. महाराष्ट्रातल्याच सर्व विभागांमध्ये PWDमध्ये काय चाललं आहे, एकाच रस्त्यावर 2-2दा पैसे टाकले जात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणून मटेरियल असं उचललं जातं की जे कायदेशीर नाही आहे, त्याची नोंद नाही आहे शासकीय दप्तरात आणि पैसे तर रिलीज झालेत, कंत्राटदाराच्या खात्यात पैसे तर येत आहेत. याचा अर्थ असा आहे की अधिकाऱ्यांनी एकत्र मिळून हा सगळा भ्रष्टाचार केला आहे आणि त्याचीच चौकशी करावी असं आम्हाला वाटतं.